राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. पकडले अवैधरित्या मद्याचे बॉक्स. सिमेंटच्या मिक्सरमधून होत होती वाहतूक. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती की सिमेंटच्या मिक्सरमध्ये गोव्याच्या दारूची अवैधरित्या वाहतूक होणार आहे. त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, BG थोरात, सहाय्यक दुय्यम निरीक्षक RB खेमनर, जवान RS पाटील, PA महाजन, PS नागरे, महिला जवान SS यादव यांनी मिळून CBD DY पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचा आयशर कंपनीचा 10 चाकी सिमेंट मिक्सर संशय आल्यावर त्याच बाजूला घेऊन त्याची तपासणी केली असता वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या सिमेंटचे झाकण उघडून आतमध्ये तपासणी केली असता आतमध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य गोवा या राज्यात बनवलेलेचे बॉक्स दिसून आले. सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा दाखल करण्यात आला. या मिक्सरमधून 595 मद्याचे बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त करण्यात आले. तर आयशर कंपनीचा सिमेंट मिक्सरसुद्धा जप्त करण्यात आला. या सर्वांची एकूण किंमत 66,39,175 रुपये असून आरोपी नाव मोहन शंकरजी जोशी, वाहन चालक यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक ठाणे प्रवीण तांबे, उप अधीक्षक पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या भरारी पथकाला एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रकमधून सिमेंट मिक्सरच्या ट्रकमधून अशी मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती कळाली होती. त्या अनुषंगाने भरारी पथकाचे अधिकारी यांनी मागील 1-2 दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली, माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये DY पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या गाडीमध्ये 600 बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले. तर यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि 600 बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत. सर साधारण किती लाखाचा हा मुद्देमाल आहे? हा जवळपास गाडी आणि वाहन मिळून असा जवळपास 66 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणि ही रात्री 1-1:30 वाजेची कारवाई आहे, म्हणजे आज रोजीची 25 तारखेची. यामध्ये 2 पथक कार्यरत होते भरारी पथकाचे आणि यामध्ये 10 ते 12 अधिकारी सर्व कर्मचारी पाळत ठेवून होते या गाडीवरती. याचं पुढील चौकशी आता अधिकारी करत आहेत. तर भरारी पथकाचे निरीक्षक हे पुढील चौकशी करतील, कुठे चालला होता आणि काय होता, याच्या मागचे मूळ सूत्रधार कोण आहेत याची चौकशी सुरू आहे. नाही, तपासात फक्त आरोपीने सांगितले की यापूर्वी 1-2दा असं हे प्रकार केलेला आहे आणि आता नव्यानेच तो असं ही क्लुप्ती जी आहे ही नवीनच आम्हाला मिळून आलेली आहे. आतापर्यंत अशा सिमेंट मिक्सरच्या गाडीमध्ये कधी अशा प्रकारची वाहतूक मिळून आलेली नव्हती. ही प्रथमच आम्ही अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली नवीन पद्धतीची चोरटी वाहतूक सापडलेली आहे. अद्यापर्यंत काही कळाली नाही माहिती. आता ड्रायव्हरचं जे इंट्रोगेशन करूया त्यामध्ये कळून येईल ती माहिती. राज्य उत्पादन अनुषंगाने या आरोपींचा सर्व तपास घेऊया, याची मागची हिस्ट्री काय आहे का, आणि त्या अनुषंगाने जर काही असं जर मिळून आलं तर त्या प्रकारची कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेने 81 अनधिकृत शाळांच्या विरोधात केली पोलिसात तक्रार.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 81 अनधिकृत शाळा असून त्यात 19,708 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व 81 शाळांच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी 68 शाळांच्या विरोधात पोलिसांनी FIR नोंदवला असून उर्वरित 13 अनधिकृत शाळांविरोधात FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला. या शाळांची नोंदणी नाही. काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहे. काही अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याची माहिती उपायुक्त सचिन सांगळे यांनी दिली. या सर्व अनधिकृत शाळांची यादी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना 52 कोटी रुपयांचा दंडही करण्यात आल्याचेही उपायुक्त सांगळे यांनी सांगितले. अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त शाळांची संख्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आहे. त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समितीने या अनधिकृत शाळांविरोधात कार्यवाही सुरू केलेली आहे. आतापर्यंत 32 अनधिकृत शाळांची नळ जोडणी खंडित केली आहे. या अनधिकृत शाळांच्या बाबतीत शहर विकास विभागाकडील अनधिकृत बांधकामाच्या यादीनुसार अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित आहे. ज्या अनधिकृत शाळा नियमित होऊ शकतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडली आहे. 81 पैकी 5 शाळांची त्यादृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उर्वरित 76 शाळांकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांना आणखी एक संधी द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ज्यांना नजीकच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्याचाही विचार केला जात आहे. त्यास 19 खाजगी शाळांनी तयारी दाखवली असल्याचे सांगळे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी ठाण्यात पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची माहिती. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी उपस्थित असणार आहे. तर या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी 27 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, असे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितले. ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डुमरे बोलत होते. या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो अशा विविध 18 क्रीडा स्पर्धांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण 13 संघ सहभागी झाले असून त्यात 2,323 पुरुष व 606 महिला खेळाडू असे एकूण 2,929 खेळाडूंनी भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर येथील MMRDAच्या क्वार्टर्स येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे साखळी सामने 22 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत. 1 मार्च शनिवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या समारोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत. तर या स्पर्धेचे उद्घाटन 27 फेब्रुवारीला गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. बरेचसे आपल्याकडे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आलेले आहेत. नक्की संख्या माझ्याकडे नाही आता, परंतु भारताच्या पोलीस गेम्समध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत. पण मला नक्की संख्या आता सांगता येणार नाही. ठाणे जिल्ह्याला आव्हान करायला जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात, ऑनलाईन पाहाव्यात, ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पाहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील घ्यावा. प्राइजेस एक त्या ट्रॉफी असतात, त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतं, परंतु अत्यंत आमच्याकडे दृष्टीने सन्मानाच्या असतात. अशा अनेक वर्षांपासून चालत्या ट्रॉफीज आहेत. त्या ट्रॉफीजमुळे आपण त्यांना देत असतो. बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला
2 वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्व खेळाडूच्या, त्या पण त्या आलेल्या असतात. त्यात कॅश किंवा यापेक्षा सुद्धा मान आणि सन्मान हा भाग फार मोठा असतो. सर, स्पर्धा पाहण्यासाठी काही आपण सुविधा ठेवल्या प्रेक्षकांना लिंक आहेच, पण त्याला प्रत्यक्ष जायचं असेल हो. तर काही सुविधा गॅलरी आपण बांधलेल्या आहेत, मंडप टाकलेले आहेत, गॅलरीज आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सबसिडाइज रेटमध्ये फ्रूट ज्यूस पासून ते अगदी अल्पोपहाराची व्यवस्था आहे, चहा पाण्याची व्यवस्था आहे. बसेसची वगैरे आपण व्यवस्था नाही की खेळाडूंसाठी आपण केलेली आहे, जनतेसाठी केलेली नाही, परंतु बसेसची व्यवस्था खेळाडूंसाठी आहे. पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रसाधनगृह वगैरे पुरेशा प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण उपलब्ध केलेली आहे. परिवहन सेवेला काही तुम्ही असं केलंय की जवळ लोकांना ज्यांना क्रीडाप्रेमी आहेत प्रेक्षक त्यांना खायच्या असेल स्पर्धा त्याप्रमाणे त्यांना विनंती करू आपण. हो, त्याप्रमाणे त्यांना विनंती करू आणि जर शक्य असेल तर आपण नक्की करू. कारण सध्या जर आपण पाहिलं तर खूप लोक स्वतःच्या वाहनांनी येत आहेत आणि स्पर्धामध्ये तशी येत आहेत, पाहायला खूप लोक येत आहेत, पण ही संख्या अजून वाढली पाहिजे. विशेषतः ठाण्यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल हे खूप लोकप्रिय खेळ आहेत. खो खो परंपरा आहे, ठाण्याची परंपरा पण आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची परंपरा आहे. त्या स्पर्धांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. मध्ये काही आहेत का काही स्पर्धा नावाजलेले काही? मला आता नावं सांगता येणार नाहीत, परंतु आहेत नॅशनल लेवलला खेळलेले, इंटरनॅशनलला गेलेले पण खेळाडू आहेत, पण मला नक्की संख्या आणि नावं माझ्याकडे आता नाही येत. राहण्याची व्यवस्था, जी खेळाडू जे आहेत त्यांची व्यवस्था आपण महानगरपालिकेचं जे महेंदरपाड्याला कोविडच्या काळामध्ये सेंटर बांधलं होतं, 4 बिल्डिंग्स आहेत, त्या ठिकाणी खेळाडूंची सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था ठाण्यामध्ये निराळे जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी आपण केलेली आहे. वायफळ बडबड करणाऱ्या टायर काकूंचा निषेध, ठाण्यातील रणरागिणी संतप्त. वायफळ बडबड करणाऱ्या मिंधे गटाच्या नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहेत. आज ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी गोरे यांच्या पोस्टरला टायरने चिरडून बदक नीलम गोरे हाय हाय टायर काकूंचा निषेध असो, माफी माग, नाक घासून माफी माग अशा जोरदार घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या महिला आघाडीने केल्या. महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, विद्या कदम, अनिता प्रभू, नीलमा शिंदे, राजेश्री नवीन सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, वनिता कोळी, पुष्पलता भानुशाली, अनुया पांजरी, रेखा पाटील, आरती मोरे, पौर्णिमा लाड, अपर्णा भोईर अहिरे, वैशाली मोरे, शीला पाटील, सुरेखा खानेकर, रक्षिता सुभेदार, कविता धुमाळ, अमृता पवार, नैना सुर्वे, कांता पाटील, छाया आरामृगम, कविता सिनलकर, सौ माहिमकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्या बाईंनी गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही, वक्तृत्व नाही, जिच्याकडे गुणवत्ता नाहीये, अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार, 4 वेळा आमदार, उपसभापती पद, नेतेपद, उपनेतेपद ही सगळी पदं या बाईला दिली. सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला असं तिला वाटलं, तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली. तिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे, यासाठी या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. एक तर त्या बाईनी जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर,
एका पदासाठी 2-2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या. ज्यावेळी या बाईंनी 9 पदं भोगली त्यावेळी या 9 पदांसाठी हिने किती मर्सिडीज दिल्या हे तिने सिद्ध करून दाखवावं, त्याच्या पावत्या दाखवाव्या. आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईंनी माफी मागावी. आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या थोबडाला काळा फासू हे आमचं तिला सांगणं आहे. तिने एकतर माफी मागावी नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवावा.